नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संसदीय स्थायी समितीनं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अर्थात एनटीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। समितीसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जबाबदारी झटकत पेपरफुटी आपल्या यंत्रणेतून झालेली नसल्याचा दावा केलाय। संसदीय स्थायी समितीनं एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी, महासंचालक अभिषेक सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं आणि केंद्रीय शिक्षण सचिव विनीत जोशी यांच्यासह शिक्षण मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण समितीच्या शिफारशींची कशा प्रकारे अंमलबजावणी केली याची माहिती सादरीकरणासह दिली आणि 70% उपाययोजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत समितीतील सदस्य खासदारांनी प्रश्न विचारले, मात्र एनटीएच्या सिंग यांनी पेपरफुटीचा प्रकार हा त्यांच्या यंत्रणेतून झालेला नाही असा दावा केला। पेपरफुटी झाली नाही तर परीक्षा का रद्द करावी लागली असा सवाल संसदीय समितीच्या सदस्यांनी केला। नीट पेपरफुटीशी एनटीएचा कुठलाही संबंध नाही असं एनटीएचं म्हणणं आहे। जबाबदारी झटकली आहे। अधिकाऱ्यांनी एनटीएच्या अधिकृत यंत्रणेतून कुठलीच प्रश्नपत्रिका फुटली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर एनटीएच्या महासंचालकांनी त्यांच्या यंत्रणेतून पेपरफुटी झाल्याचा दावा फेटाळला। पेपर फुटलाच नाही तर फेरपरीक्षा का घेताय? संसदीय समितीनं हा सवाल केलाय। विद्यार्थ्यांच्या विश्वासासाठीच फेरपरीक्षा झाली, एनटीए अधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। त्यात जबाबदारी झटकण्याचा हा एनटीएचा प्रकार पाहायला मिळतोय। एनटीए मान्य करायला तयार नाही की पेपर लीक झाला म्हणून ते म्हणतात की सीबीआयच्या तपासात जर ही गोष्ट मूर्ख लोक आहेत ते। या देशात आणि तरुणांचं वाटोळं केलेलं आहे या लोकांनी। बरं, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। महाराष्ट्रात पेपर फुटले, राज्याच्या मुख्यमंत्र्याने जबाबदारी घेतली पाहिजे। काय करताय? तुम्हाला धमक्या नाही, ते तुम्हाला रस्त्यावरती आणून लोकांनी जाब विचारला पाहिजे।